मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। राज्य निवडणूक आयोगाने अखेर मुंबई महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून जवळपास 3 वर्षापासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेसाठी लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार। 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर। मुंबई महानगरपालिका ही 227 प्रभागांची असून कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पावर निर्णय घेणारी ही संस्था मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडली आहे। पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, रस्ते, स्वच्छता, झोपडपट्टी पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या मूलभूत प्रश्नांवर पुढील 5 वर्ष कोणाचे नियंत्रण राहणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार। प्रभाग रचना आणि मतदार यादीबाबत मागील काही काळात वाद निर्माण झाले होते। विशेषतः मतदार यादीतून दुबार नोंदणी आढळल्याचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला। या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर अधिक वाढली आहे। ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून मुंबईच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी लढाई मानली जात आहे। विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिली मोठी नागरिक निवडणूक असल्याने तिचे राजकीय पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता आहे। वैचारिक आखाड्याच्या मते ही निवडणूक व्यक्ती, चिन्हे किंवा सत्ता समीकरणापुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या प्रश्नाभोवती, धोरणाभोवती आणि उत्तरदायित्वाभोवती फिरली पाहिजे। मुंबईकरांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात पोहोचवण्यासाठी जागरूक मतदान आणि चिकित्सक विचारांची नितांत गरज। लोकशाहीचा खरा अर्थ केवळ मतदानापुरता मर्यादित नसून सत्तेला प्रश्न विचारण्याची आणि उत्तर मागण्याची ताकद नागरिकांकडे असते हे या निवडणुकीतून पुन्हा अधोरेखित होणं गरजेचं आहे।